नमस्कार मित्रांनो, मी संजय परब, परबांच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज रविवार आहे आणि पाऊस तर आहेच. अशा ह्याच्यामध्ये मुलाने पप्पा आपण रविवारी कुठेतरी फिरायला जाऊया असा बेत आखलेला आहे. तर आम्ही त्या अनुषंगाने गाडी काढलेली आहे आणि आम्ही आता फिरण्यासाठी बाहेर पडलेलो आहे. बघूया आम्ही काय आज धमाल मस्ती मजा करतो ते तुम्हाला दाखवतो. चला. आम्ही त्या कोंबडीला नाश्ता काय थांबलेला आहे. बघा, मी मिसळपाव घेतले, पूजाने वडा उसळपाव घेतले, तिने मसाला डोसा घेतला आहे, निखिलने मेदूवडा घेतला आहे आणि आरतीचं साधा डोसा यायचं आहे. चला. तर बघा, हा मुंबई पुणे एक्सप्रेस वे आहे. बघा, त्याच्या बाजूने आम्ही चाललो आहे. तुम्ही समजून आम्ही कुठे चाललो आहे ते. बघा, सुंदर नजारा. मित्रांनो, आम्ही कळवा ठाण्यातून निघालो होतो. कुठे जायचं हा विचार करत आम्ही खोपोलीमध्ये आडोशी या गावात आलेलो आहे. या ठिकाणी बरेच असे छोटे मोठे धबधबे आहेत असे स्थानिक लोकांचं म्हणणं आहे. काय, चला आपण त्याचा सगळ्या धबधब्यांचा आस्वाद घेऊया. माझ्यासोबत आता माझी बायको, तिकडे दाखव, माझी बायको दाखव ना बाबा. असं काय करतोय? आरती परब, पूजा परब आणि आमची पाहुणी, नाव सांग ना तुझं बा, काय ते अर्पिता, ही पण आहे आणि कॅमेरामॅन स्वतः निखिल. ओके, चला मजा करू. तुम्ही इथे आलात तर या ठिकाणी तुम्हाला सगळ्या प्रकारचं खाणं पिणं मिळू शकतं, नाश्ता मिळू शकतो. हे बघा, हे दादा आहेत. दादा, तुमचं नाव सांगा. काय तू कारवान शिंदे, आडोशी वॉटरफॉल. इथे आपलं स्टॉल आहे. इथे मॅगी, मक्का, जेवण सगळं काही मिळतं. तुमचा नंबर सांगा. तुमचा माझा नंबर 9975585476. तर मित्रांनो, हे शिंदे दादा आहेत. तुम्हाला जो मोबाईल नंबर सांगितलेला आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्ही जर फोन करून सांगितलं, दादा आम्हाला हे जेवण पाहिजे, ते जेवण पाहिजे, तर तुम्हाला सगळ्या प्रकारची नाश्ता जेवण मिळू शकतं. या आडोशी गावाला या वॉटरफॉलला. इथे बरेच वॉटरफॉल आहेत, त्याचा आस्वाद घ्या आणि मजा करा. चला, आता आपण पण मजा करूया. आम्ही त्यादिवशी तामिनी घाटात गेलो होतो. आता दुसऱ्या ठिकाणी आडोशी म्हणून गाव आहे, त्या गावात आलेलो आहे. बघा तिकडे धबधबे कसे आहेत ते. चला मजा करूया. या मग. हे बघा, मी आडोशी या वॉटरफॉलला आलो आहे. हा वॉटरफॉल, हा बघा वरनं बघा, त्या डोंगरातनं चालू होतो. त्या डोंगरातनं चालू होतोय आणि इथून असा वाहत, हा बघा, खाली गाडी जाते. खोपली गाव आहे. चल चल लवकर, पाय 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 पाय.
दमले बाबा. अगं दमले बाबा, एवढं खाऊन दमतेस का? मला फक्त पौष्टिक चारा घ्या. हा का पौष्टिक चारा का? पौष्टिक चारा. ए मित्रांनो बघा, सुंदर धबधबा. आता पुढे धबधबा मोठा आहे, हा छोटा धबधबा आहे. चला या, मजा घ्या. पुण्यात जाऊन धबधब्याची समुद्राची मजा घेताच त्याबरोबर मुंबईच्या नजदीक असलेल्या अशा धबधब्यांची पण मजा घ्या. या कधी एक दिवस काढा सुट्टीचा आणि या इकडे मजा करा. आम्ही बेस कॅम्पवरनं 10 मिनटं वर चालत डोंगरात आलेलो आहे आणि या ठिकाणची परिस्थिती बघा कसं आहे ते. बघा सुंदर पाणी वाहते आणि पुढे त्या ठिकाणी या रस्त्याने पुढे गेल्यानंतर तिथे त्या ठिकाणी एक मोठा धबधबा आहे. त्या ठिकाणी आपलं जायचं आहे. चला बघूया. ही बघा लहरात आली आहे बघा, पावसात पाण्यात येऊन लहरात आली आहे. चला चला. मित्रांनो, तुम्ही बेस कॅम्पवरनं वर जसे याल तसे तुम्हाला बरेच धबधबे दिसतील. लोक काय करतात, ज्या ठिकाणी धबधबा मोकळा दिसतो त्या ठिकाणी आपलं हे आंघोळ करायला किंवा आंघोळ करायला मजा करायला सुरुवात करतात. आम्ही तसेच वर आलो आहे. ह्या बघा, असा एक धबधबा आहे. या ठिकाणी आम्ही आता मजा करणार आहोत. अशा प्रकारे वर पण बरेच धबधबे आहेत, त्यांचा पण आपण आस्वाद घेणार आहोत. बघा माझे पप्पा कशी मजा घेत आहेत. बोलही नाक बसलाय बसू शकतो. आम्ही आता एका धबधब्याचा आस्वाद घेऊन वरच्या धबधब्यावर चाललो आहे. चला मजा करूया. परंतु तुम्ही धबधब्यावर येताना मित्रांनो स्वतःचा जीव सांभाळून या. पाण्याचा अंदाज घ्या आणि त्याप्रमाणे धबधब्यावर उतरा. नाही तर काही आहे, आपला जीव धोक्यात घालू नका. आपल्याला सुरक्षित वाटेल त्या ठिकाणी त्याच धबधब्यात उतरा. चला आम्ही आता दुसऱ्या धबधब्याकडे चाललोय. बघा ज्या धबधब्यावर होतो त्या धबधब्याच्या वर चढून आल्यानंतर अजूनच बघा आपल्या 2-4 धबधबे आहेत. सुंदर धबधबे आहेत बघा. सो गाईज, परब काकांकडून मोबाईल आता मी टेक ओव्हर केलाय, कारण की आता परब काका म्हातारे झाले. तर पुढचं दृश्य मी तुम्हाला दाखवते. चला. तुम्ही इथे आरामात झोपू शकता. या निसर्गाचं सांगतात झोपायला तुम्हाला एवढी मजा येईल ना. त्याचं कसं परब काका म्हातारे झाले, त्याला चढता येत नाही. तर ते मला मोबाईल देऊन गेले.
होते परब काका. हा पॅच जरा डिफिकल्ट होता. आम्ही त्या तिकडे गेलेलो वरती, त्यांना चढतानाच आलं नाही. मित्रांनो, या ठिकाणी बरीच लोक येत असतात काय. त्यामुळे आता बघा 12 वाजले, बरीच गर्दी आहे. तुम्हाला जर खूप आनंद, चांगला प्रकारे आनंद घ्यायचा असेल तर लवकर या, लवकर आनंद घ्या आणि खाली या. मित्रांनो, मका खायला या. पप्पांचा न्यू बिझनेस. स्टॉलवर मक्याचं हे आहे, मी स्वतः भाजतोय. मित्रांनो, आम्ही आता आडोशीतील धबधबेचा अनुभव घेऊन आता मी आता परत चाललो आहे. तुम्हाला जर आडोशीला यायचं असेल तर सरळ तुम्ही खोपोलीला या. खोपोलीला सासगाव म्हणून गाव आहे, त्या गावातनं जाऊन पुढे ढेकूला यायचं आणि ढेकूरनं तुम्ही आडोशीला जाऊ शकता. सुंदर धबधबे आहेत तिथे. चहा नाश्ता ऑर्डरप्रमाणे जेवण तुम्हाला मिळू शकतं त्या ठिकाणी. तर तुम्ही एक दिवशी एन्जॉय करण्यासाठी नक्कीच या, पण येताना लवकर या. लवकर काय या तर नंतर मग आता मी बघितलं आहे, आता मी निघालो आहे 1:15 वाजलं आहे, पण आत्ता भरपूर तुफान गर्दी झाली आहे तिकडे. काय गाडी निघताना पण थोडेसे प्रॉब्लेम होत आहेत, पण या अनुभव घ्या ह्या चांगल्या याचा पावसामध्ये ह्या आडोशी गावच्या धबधब्यांचा चांगला अनुभव घ्या. या आणि मजा करा. मित्रांनो, आम्ही धबधब्याचा आनंद घेतल्यानंतर खोपोली येथील अजून काही पर्यटन स्थळे म्हणा किंवा देवस्थानं म्हणा याचा अनुभव घेण्यासाठी म्हणून आम्ही निघालो होतो. इथं आल्यानंतर, खोपोलीत आल्यानंतर आम्हाला समजलं की इथे धाकटी पंढरी असं एक विठ्ठलाचं मंदिर आहे. त्या ठिकाणी आम्ही आता आलेलो आहोत. तुम्हाला सगळं मंदिर दाखवतो, बघा, दर्शन घ्या विठ्ठलाचं. आताच आषाढी एकादशी झालेली आहे. आम्हाला काय पंढरपूरला जाता आलेलं नाही आहे, परंतु पंढरीचं दर्शन घेता येते हे भाग्य आहे आमचं. तुम्ही पण दर्शन घ्या. चला या. हे बघा, इकडे पुढे इकडे. हे बघा, हे जे ठिकाण आहे हे असं उंच ठिकाणी आहे जिथून तुम्हाला खोपोली बघा मस्तपैकी दिसते. इकडनं खोपोली बघा. तो खाली जो रस्ता आहे तो जुना मुंबई पुणे हायवे आहे आणि तिथनंच वर यायला रस्ता आहे. बघा, हा असं डोंगरावर मंदिर आहे विठ्ठलाचं. दर्शन घ्या. या. बघा, असं प्रशस्त असं पटांगण आहे समोर. हे बघा, इकडे सुंदरपैकी मंदिर आहे. म्हणजे पटांगण बघा. आपण मंदिरात जाऊया. इकडे इथनं एंट्री आहे दर्शनाला जायला. आज एकादशी आहे आणि एकादशीच्या दिवशीच आम्हाला इथे येण्याचं भाग्य लाभते. अहम भाग्य आहे. या. बघा, सुंदरपैकी इथं मंदिर आहे. बघा, बघून घ्या. आम्ही दर्शनाला जातो. या.
पायाकडे पायाकडे छोटा पाय. हां मित्रांनो बघा पांडुरंगाचं दर्शन घ्या, विठ्ठल रखुमाईचं दर्शन घ्या. बघा सुंदर मंदिर बनवलेलं आहे. बघा आज एकादशी आहे, एकादशीच्या निमित्ताने तुम्हाला दर्शन देतोय की दर्शन घ्या. दाखव. आणि आलं ते आपण 2-3 माऊली मित्रांनो हे विठोबा मंदिर आहे, हे ताकई खोपोली या आहे रायगडमध्ये. हे बघा या ठिकाणी मस्तपैकी असं तुळशी वृंदावन आहे. शंकराची छोटीशी पिंडी पण ठेवलेली आहे. या ठिकाणी या देवस्थान ट्रस्टमार्फत इथं धर्मशाळा पण आहे. बघा धर्मशाळा आहे. बघा हा संपूर्ण याचा भाग आहे खोपोलीचा. ज्ञानेश्वर माऊलीचा फोटो आहे. अच्छा मित्रांनो आम्ही खोपोलीला मजा मस्ती केल्यानंतर धाकटी पंढरी या ठिकाणी विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि तिथनं जवळच श्री गणपतीरायाचं गणेशाचं महडचा गणपती असल्यामुळे आम्ही त्या महडच्या गणपतीच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. चला तुम्हाला गणपतीचं दर्शन देतो आहे. चला आम्ही पार्किंगला गाडी लावलेली आहे आणि आता आम्ही पुढे चालत निघालेलो आहोत. चला निखिल भाऊ चला. मित्रांनो आम्ही महडला पोचलो आहे, पण गर्दी किती आहे बघा. लाईन दाखव इकडे लाईन ती बघा कुठे लाईन गेली बघा, पुढेपर्यंत लाईन गेली आहे आणि ह्या चौकात लाईन चालू आहे बघा. मित्रांनो आम्ही गणपती दर्शन घेतलेलं आहे. लाईन आहे, अर्धा तास लागला मला लाईन हे दर्शन घ्यायला. तर आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि आम्ही प्रसाद म्हणून उकडीचे मोदक घेतले. हे बघा तो प्रसाद म्हणून खातो आहे आता. बघा तुम्ही पण या प्रसाद खायला या, प्रसाद खायला या. मित्रांनो अशा प्रकारे आम्ही धबधबे, विठ्ठल मंदिर, गणपती मंदिर असं करून आता घरी निघालेलो आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही लाईक करून, शेअर करून आणि सबस्क्राईब करून सांगा. मित्रांनो मी बघतो आहे बरेच लोक अद्यापपर्यंत सबस्क्राईब करत नाही आहेत. काय तुम्ही सबस्क्राईब न केल्यामुळे फक्त बघताय आणि सोडून देत आहे. तुम्ही सबस्क्राईब न केल्यामुळे तुम्हाला माझे पुढचे येणारे व्हिडिओ दिसणार नाही आहेत. त्यामुळे तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा आणि माझे पुढचे येणारे सगळे जास्तीत जास्त व्हिडिओ पहा आणि एन्जॉय करा. थँक्यू.